रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मुंबईतील झोपडपट्टीतून लाखो रुग्णांच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या विकास देशमुख यांचा भव्य गौरव. सेवायज्ञ जीवन गौरव पुरस्कार 2026 प्रदान. 2000हून अधिक नागरिकांची उपस्थिती. समाजातील गरजू, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी 16 वर्ष अविरत कार्य करणारे आरोग्यसेवक विकास ज्ञानू देशमुख यांचा वाळवा येथे शेतकरी कुटुंबाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. देवकर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवायज्ञ जीवनगौरव पुरस्कार 2026 सोहळ्यात 2000हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सिद्धगिरी मठ कण्हेरीचे मठाधिपती परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह संजय भागवत, तालुका संघचालक आर. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी गोमाता पूजन, दीप प्रज्वलन तसेच भारत माता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विकास देशमुख यांच्या संघर्षमय जीवन प्रवासावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. या माहितीपटाला उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. देवराष्ट्रे शिरगाव या ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले असलेले विकास देशमुख यांनी मुंबईतील झोपडपट्टीतील अवघ्या 7x8च्या खोलीतून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. विद्यार्थी चळवळीतून सामाजिक कार्य सुरू करत त्यांनी आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखालील CS क्रिएटिव्ह सोल्युशन्स संस्था आज देशातील 12 राज्यांमध्ये कार्यरत असून तब्बल 66 लाखाहून अधिक रुग्णांना विविध शासकीय आरोग्य योजनांद्वारे मोफत आणि कॅशलेस उपचार मिळवून देण्यात योगदान दिले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, निवृत्त IPS अधिकारी डॉक्टर के व्यंकटेशम आणि माजी IAS अधिकारी डॉक्टर संजय देशमुख यांचे विशेष व्हिडिओ संदेशही प्रदर्शित करण्यात आले. अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मंचावर येऊन आपल्या भावना व्यक्त करत विकास देशमुख यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कार स्वीकारताना विकास देशमुख यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून लाखो रुग्णांच्या विश्वासाचा आणि मातीतल्या संस्काराचा गौरव असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील युवकांनी समाजाभिमुख उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्या पत्नी तथा उद्योजिका तनुजा देशमुख यांनी पुरस्कारासोबत मिळालेला 51,000 रुपयांचा सन्मान निधी सिद्धगिरी मठाच्या सेवा कार्यासाठी समर्पित करण्याची घोषणा केली. तसेच इस्लामपूर परिसरात नवीन शाखा सुरू करून सुमारे 70 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प जाहीर केला. कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या युवकांच्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो उपस्थितांनी त्याचा लाभ घेतला. वारणा नगरहून बाबासाहेब कावळे, विन टीव्ही मराठी. नमस्कार. विकास देशमुख असं एक नाव की जे सेवा करण्यासाठी जन्माला आलं आहे. आतापर्यंत आरोग्य सेवेचे अनेक पुरस्कार त्याला मिळाले, पण त्याच्या मूळ जन्मभूमी कर्मभूमीतला वाळव्याचा सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार हा त्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा, कारण तो त्याच्या मूळ मातीतला पुरस्कार आहे. 16ला होणाऱ्या कार्यक्रमासाठी मी यावं यासाठी समितीच्या सदस्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रिमंडळाला जोडून अनेक भेटीगाठी आणि बैठका असतात, तर मला प्रत्यक्ष येणं शक्य नाही झालं. पण विकासचा कार्यक्रम म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल या निमित्ताने 2 शब्द मला नक्की बोलावेसे वाटतील. विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलेला विकास हा विद्यार्थी परिषदेमधून एक जीवनदृष्टी आयुष्यभरासाठी घेऊन आपला प्रवास करतो आहे. ही जीवनदृष्टी ही प्रामुख्याने जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. ज्याला रंजलेल्या गांजलेल्यांना आनंद देता येतो तोच खरं म्हणजे साधू म्हटलं पाहिजे. विकासची स्थिती आता अशीच आहे. आज मुंबईमध्ये एक मोठं नेटवर्क त्याने उभं केलेलं आहे. तेच नेटवर्कचा पार्ट महाराष्ट्रातही आहे. मग त्या नेटवर्कमधून मुंबईत आलेला पेशंट, त्याची राहण्याची व्यवस्था, तो ॲडमिट झाल्यानंतर नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था, त्याचं ऑपरेशन, त्याचा होणारा खर्च कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून निघेल असा प्रयत्न,
असं सातत्याने तो करत असतो. एक पेशंटच्या नातेवाईकांसाठी राहण्याचं ठिकाण त्याने जे डेव्हलप केलेले सावली नावाने, आता तो आणि त्याची बायको असे दोघे मिळून ते करतायत. आणि असं म्हणणं बरोबर होणार नाही की त्याच्या मागे ती उभी आहे, तर ती त्याच्या खांद्याला खांदा मिळून आहे. असे दोघेही नवरा बायको विकास आणि तनुजा हे एका अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या आजारपणामध्ये एक परमेश्वर म्हणून काम करतात. आणि त्यामुळे वाळव्याच्या या सगळ्या समिती सदस्यांना मी खूप आभार त्यांचे मानेन की त्यांनी असा एक हिरा शोधला आणि त्याला पुरस्कार देत आहेत. विकासची तब्येत मधल्या काळात काही बिघडली, खूप प्रयत्न करून ती सुधारली. थोडासा अजूनही तब्येत बिघडली होती, त्याचा अंश त्याच्यामध्ये आहे. मी या निमित्ताने प्रार्थना करतो की सगळ्या जगाला बरं करणाऱ्या विकासला खूप चांगलं आरोग्य मिळावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सर्वप्रथम विकास देशमुखला अभिनंदन करतो. सेवा यज्ञ जीवन गौरव सन्मान सोबत त्यांना गौरविण्यात येत आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि आनंद आहे. त्यांना पहिल्यांदा मी 2010-11 मध्ये जीवनदायी आरोग्य योजनामध्ये पाहिलं होतं. पहिल्यांदा 10-12 हजारामध्ये त्या नोकरदार म्हणून एम्प्लॉई म्हणून जॉईन झाला होतं तिथे. पण त्यांचा उत्साह पाहिला, त्यांच्या सेवा तत्परता पाहिलं. त्यांच्यानंतर जे गॅप होतं हॉस्पिटल, जेव्हा हे गव्हर्नमेंट स्कीम आणलं होतं टर्शियरी केअरमध्ये फ्री सर्व्हिस द्यायचं गव्हर्नमेंटचे इंटरेस्ट होतं. पण ते पहिल्यांदा स्कीम सुरू करण्यात असल्यामुळे बरेच लोकांमध्ये बरेच हॉस्पिटलमध्ये शंका होती. त्या शंका दूर करायला त्यांना बरेच डॉक्युमेंटेशन आहे म्हणून त्यांनी घाबरत होते. पण त्यावेळी विकास देशमुख पुढाकार घेऊन स्वतः साहेब मी करतो, त्यांना मदत करतो. तो गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्यांनी मदत करायला सुरुवात केलं. म्हणे त्यांच्या मदत दोन्ही पद्धतीचं होतं. लोकांना, गरीब आणि गरजू लोकांना सेवा क्वालिटीच्या, गुणवत्ताच्या कसं मिळेल त्याबद्दल त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल त्याबद्दल होतं. आणि दुसरं, जे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलला डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करायचं आणि व्यवस्थित करून त्यांचा अप्रुव्हल मिळाला, जेणेकरून त्यांनी जे खर्च केलेला पैसा, गरजू लोकांच्यावर खर्च केलेला पैसा शासनाकडून त्या इन्स्टिट्यूशनला, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो इतर हॉस्पिटल असो, त्यांच्यामध्ये मिळायचं. सो हे दोन्ही कामामध्ये त्यांनी स्वतः गॅप बघितलं. त्यांच्यानंतर हे सेवा करत हॉस्पिटलला कशा मदत करायच्या त्या पद्धतीने, हे कुठेही मॉडेल नव्हतं, स्वतः त्यांनी डिझाईन करून मॉडेल केलं. लोकांना मदत करताय आणि हॉस्पिटलला पण मदत करताय. तो देशाला सर्वप्रथम अशी सर्व्हिस त्यांनी सुरू केलं, सक्सेसफुली केलं आणि एवढं वर्ष करताय. आणि यांना बघून मोठे मोठे कंपनी आता TPS यांच्यामध्ये यायला इच्छुक आहे आणि काही ठिकाणी ते पण करताय. तो एवढं म्हणे लोकांच्या सेवाचा गॅप बघायचा आणि त्यांच्यामध्ये मनापासून काम करायचं, त्यांच्या ब्लेसिंग्स घ्यायचं आणि हॉस्पिटलला सुद्धा आनंद ठेवायचा. त्याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने अतिउत्तम प्रकारे काम करत आहे. आणि एम्प्लॉईपासून एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करायला त्यांनी निघालं. आणि या एंटरप्रेन्युअरला लाख लाख सलाम. आणि हे अति यंग एजमध्ये त्यांनी हे करत आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सुपत्नी सुद्धा मदत करत आहे. याबद्दल त्यांना अभिनंदन. आणि ज्या संस्था त्याला फारच आनंद आहे, त्या जन्मस्थळीची असलेल्या संस्था त्यांना गौरवान्वित करत आहे. त्यांना सुद्धा मी अभिनंदन करतो की आपण चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण गौरव करत आहे. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी संजय देशमुख, माजी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये. मी 2014 ते 2017 या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होतो.
समाजातील वंचित, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी समर्पित आयुष्य जगणारे सेवाव्रती कार्यकर्ते श्री विकास ज्ञानू देशमुख यांना सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम व इतर रुग्णालयांमध्ये विविध उपचारांसाठी लागू असलेल्या आरोग्य विमा योजनेच्या परताव्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. परिणामी विमा परतावा हा अपेक्षेपेक्षा बराच कमी प्राप्त होत होता. यावर मुंबई महानगरपालिकेने एका एजन्सीची नेमणूक करण्याचे ठरविले आणि त्यामध्ये श्री विकास देशमुख यांची संस्था पात्र ठरली. श्री विकास देशमुख यांनी हे काम हाती घेतल्यानंतर विम्याचा परतावा मिळण्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आणि पहिल्या वर्षातच त्यापूर्वी ज्या प्रमाणामध्ये विम्याचा परतावा होत होता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त रकमेचा परतावा प्राप्त होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या योजनेची व्याप्ती महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये आणि तदनंतर शासनाच्या इतर रुग्णालयांमध्ये देखील टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. मला आनंद होत आहे की या योजनेमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल विमा योजनेअंतर्गत मिळणारा परतावा यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि या परताव्याची रक्कम रुग्णसेवेसाठीच वापरण्यात येत असल्यामुळे पर्यायाने रुग्णांना मिळणाऱ्या सेवेमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षांपासून श्री विकास देशमुख यांनी हजारो गरजू रुग्णांना उपचार, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोच मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे रुग्णसेवाप्रतीचे हे सामाजिक कार्य असेच वाढत राहो ही सदिच्छा. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.